Now the next point is Newton's gravitational constant. Okay, G. What is the name of G? Newton gravitational constant. आता याचं आपल्याला युनिट काढायचं आहे. आपल्याला आधी त्याच्यासाठी फॉर्म्युला बघावा लागेल. F इज इक्वल टू G m1 m2 डिवायडेड बाय d स्क्वेअर. फ्रॉम दिस वन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ G? G इज इक्वल टू हा d स्क्वेअर इकडे येणार, F इंटू d स्क्वेअर, m1 m2 इकडे येणार, डिवायडेड बाय m1 m2. फोर्स आहे, फोर्सचा SI युनिट काय आहे? न्यूटन. डिस्टन्स SI युनिट किलोमीटर, मीटर. ओके, नॉट किलोमीटर, इट इज मीटर. सो डिस्टन्स स्क्वेअर आहे म्हणून मीटर स्क्वेअर, डिवायडेड बाय मास आपण किलोग्रॅम मध्ये मोजतो, सो kg. तर m1 इंटू m2 म्हणजे kg इंटू kg स्क्वेअर. सो दिस इज द युनिट ऑफ द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. न्यूटन्स universal gravitational constant, Newton meter square per kilogram square or Newton meter square kilogram raised to -2. हा क्वेश्चन यावर्षी 1 मार्कासाठी विद्यार्थ्यांना आलेला आहे कंपल्सरी मध्ये, या वर्षीच्या क्वेश्चन मध्ये. हा पण पॉइंट्स मी तुम्हाला बुकमध्ये नोट्समध्ये लिहून दिलेला आहे. लक्षात ठेवा की व्हॉट इज द युनिट ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा 1 मार्काला पडलेला आहे. ओके, आता जर आपण नवीन पाहिला पॉइंट, तर नवीन पॉइंट आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. याच्यामध्ये आपण बघूयात की न्यूटननी काय केलंय, केपलरचा लॉ यूज कसा केलाय हे सगळं बघायचंय. त्याच्यासाठी केपलरनी इलिप्टिकल यूज केलंय, पण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होऊन नंतर डिफाईन केलंय की तो सर्कल आहे. ओके, न्यूटननी तो अज्युम केला इट इज अ सर्कल. ओके, इन्स्टेड ऑफ टेकिंग इलिप्ट he select it as a circle. So sun is at the position of center of the circle and planet move around the circumference of the circle. Suppose r is the distance between planet and sun, that is the radius of the circle. Okay, so a force F is a centripetal force act on a planet towards the center of the circle or towards the F, and m is the mass of the planet. परत एकदा बघा, r काय आहे, F काय आहे आणि m काय आहे. ओके, ही कन्सिडर न्यूटन कन्सिडर दॅट द ऑर्बिट ऑफ द planet is nothing but the circle and S is the at the center of the circle. P is the planet which moving around the circumference of the circle, or suppose r is the distance between sun and the planet. What m represent? It is the mass of the planet. What r is represent? Distance between sun and planet. And F is the centripetal force act on a planet towards the center of the circle or towards the sun. So we get F is equal to mv square r. So how we get the force? Force is equal to mv square r. So what is v? V is the velocity of planet moving around the sun. सनच्या भोवती कोणत्या व्हेलॉसिटीनी प्लॅनेट मूव्ह होत आहे ती व्हॅल्यू म्हणजे v आहे. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ F फोर्स इज इक्वल टू mv स्क्वेअर r. ओके, आता पुढचं जे मी डेरिवेशन सांगणार आहे ते जे डेरिवेशन आहे ते हाऊ केपलर्स लॉ हेल्प्स to Newton's to predict the square law of gravitation, inverse square law of gravitation. Inverse square law of gravitation साठी न्यूटनला केपलर्स लॉ ची कशी हेल्प झाली हे सांगणारं रिलेशन आहे. सो हे नीट लक्ष देऊन बघायचं आहे. मी परत तुम्हाला याच्याकडे घेऊन येणार आहे. ओके, परत एकदा बघूयात. S, here is the planet
Here is R, M, V and force. Okay. First Newton decided that the planet revolves around the sun in circular orbit, where the position of sun is at the center of the सर्कल. ओके, म्हणजे केप्लर्सनी इलिप्टिकल सांगितलं. इलिप्टिकल इज नथिंग बट द सर्क्युलर क्लोज्ड डायग्राम होती ना ती पण, मग त्याचा यूज करून न्यूटननी त्याच्यात मॉडिफिकेशन करून सांगितलं की इलिप्टिकलच्या ऐवजी तो कोणत्या ऑर्बिटमध्ये मूव्ह करतोय, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये, आणि सनची पोझिशन कुठं आहे, सेंटर ऑफ द सर्कल. ओके, हिअर F is the centripetal force act on a planet towards the center of the circle. R is the distance between sun and planet. M is the mass of the planet. V is the velocity of the planet moving around the circle. And now start to the point. We know that velocity is equal to distance divided by time. Okay, suppose t is a time to for the planet cover the distance around the circle. Okay, that is the t is the period of revolution. p हा इथून मूव्ह होतोय या सर्क्युलर पाथवरून, परत इथपर्यंत येतोय. या पॉईंटपासून परत या पॉईंटपर्यंत येण्यासाठी त्याला टी हा टाइम पिरियड लागतोय. दॅट इज प्लॅनेट कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन अराउंड सन इन टाइम पिरियड टी. ओके, एवढ्या ह्याच्यामध्ये पीनी किती डिस्टन्स कव्हर केलंय, सर्क्युम्फरन्स ऑफ दिस सर्कल. एवढ्या टाइम टी पिरियडमध्ये पीनं प्लॅनेटनी किती डिस्टन्स कव्हर केलंय, सर्क्युम्फरन्स ऑफ द सर्कल. सर्क्युम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजे काय येणार आहे, 2πr. सो व्हेलॉसिटी v इज इक्वल टू 2πr डिवायडेड बाय t. बट वी नो दॅट फोर्स इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. सो पुट द व्हॅल्यू ऑफ v हिअर. व्हॉट वी गेट, फोर्स इज इक्वल टू m into 2πr divided by t bracket square whole divided by r. So what we get here, f is equal to 4π square r square divided by t square total divided by r. So f is equal to m 4π square r square divided by r. r ला हा स्क्वेअरचा r, गेला हा t square इथं आला. So next, so what we get, f is equal to m 2π square r divided by t square. ओके, इथं हा r स्क्वेअर मधला r इथं गेला. सो रिमाइंड काय राहिला, m 4π स्क्वेअर इंटू r डिवायडेड बाय t स्क्वेअर. आता इथे एक ॲडजस्टमेंट करायची आपल्याला. आपण या टर्मला आर स्क्वेअरनी पण मल्टिप्लाय करणार आहे, डिवाइड पण करणार आहे. न्यूमरेटरला 2πr स्क्वेअर r इंटू आर स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर. काय केलं आपण, इथं डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला आर स्क्वेअरनी मल्टिप्लाय केले. सो व्हॉट वी गेट द टर्म m into 2π square r cube divided by t square r square. आपण रिअरेंज करूया टर्म. 2π square m divided by r square, this is r cube divided by t square. Okay, now Newton used Kepler's third law. What the Kepler's third law? The cube of distance between the planet and sun is directly proportional to the square of the
period of the revolution around the sun. The cube of distance between planet and sun is directly proportional to the square of the period of revolution of the planet around the sun. By using the Kepler's third law, we get r cube is equal directly proportional to t square, because r is the distance between planet and sun, and t is the period of revolution. So we get this term as a so this we get r cube is equal to k into t square. K is the proportionality constant. So from this, r cube divided by t square is equal to k constant. Okay, so what we get this star? F is equal to 2 pi square m divided by r square into k. Now m is the mass of the planet, so which is again a constant. planetचं मास तर चेंज होत नाही. 2 constant आहे, pi constant आहे. So this whole term is a new constant. Suppose it has a k dash. Okay. का? कारण हा एक कॉन्स्टंट आहे, हा दुसरा कॉन्स्टंट आहे, तिसरा कॉन्स्टंट आहे, चौथा. सगळ्या कॉन्स्टंटची परत प्रोडक्शन घेतली तर आपल्याला प्रोडक्ट घेतलं तर काय मिळतं? नवीन कॉन्स्टंट मिळतो. सो एफ इज इक्वल टू k dash upon r square, where k dash is equal to a constant. So f is inversely proportional to r square. जर f is equal to constant upon r square असेल तर obviously f is inversely proportional to r square. This is nothing but our required law, that is inverse square law of gravitation. And what is your f here? F is nothing but the centripetal force. This is nothing but the gravitational force. So we get Newton's concluded that the centripetal force here, the centripetal force, which is the force acting on a planet, a centripetal force which is acting on a planet and responsible for the circular motion of the planet, must be inversely proportional to the square of the distance between the planet and the sun. This is known as the inverse square law of gravitation. So what is the statement of inverse square law of gravitation? A centripetal force acting on a planet is inversely proportional to the square of the distance between planet and a sun. F is inversely proportional to square between the distance of planet and sun. This is the inverse square law of gravitation because of the Newton. Okay, Newton concluded that. So how it help? First, Kepler's law helped to decide the orbit, shape of the orbit, and the third law is used here. Okay. या प्रकारे आपण इथपर्यंत आलेलो आहेत. नोट्स इथपर्यंत कंप्लीट झालेले आहेत. नेक्स्ट तुम्हाला नोट्सचे पिक्स मी पाठवणार आहे, त्याच्यानुसार पुढच्या तासाला कंटिन्यू करू. थँक्यू.